आहे की त्यात आज महाराष्ट्र 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होत असताना सर्वांना निर्णय घ्यायचा आहे, कोणाच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा आहे। योग्य उमेदवाराला महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या त्या मतदारसंघामध्ये विजयी करावं आणि महाराष्ट्र सातत्याने त्याची घोडदौड पुढे देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारचा प्रयत्न करावा। आईनं 17 तारखेलाच मतदान केलं, कारण 17 तारखे 85 वर्षापेक्षा जास्त तिचं वय असल्यामुळं तिला मतदान करण्याचा तिकडं घरी जाऊन तिला नाही सगळ्याच 85 वर्षाच्या वरच्यांना त्याच्यामुळे 17 तारखेला अधिकारी आले होते आणि तिचं मतदान त्यांनी तिकडे करून घेतलं। चित्र अतिशय चांगलं राहील, सकारात्मक चित्र राहील, काही काळजी करण्याचं कारण नाही। आता बारामतीकर ते ठरवतील किती निर्णय द्यायचं। नवीन क्लिप समोर आली होती ज्यांनी प्रचंड राजकारण पेटलंय, बिटकॉइनच्या संदर्भामधली सुप्रिया सुळेंचं नाव त्याच्यामध्ये आलंय, आवाज आहे, नाना पटोलेंचा आवाज आहे। भाजपनं काल रात्री 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स काल मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेत होतो, जे निवडणूक आचारसंहितेचं असतं तशा प्रकारे। त्याच्यावर मी काय अजून ते बघितलं नाही, सकाळी लवकर उठून मी पहिलं मतदान आलो, मी बघितल्यावर त्याबद्दलचे कॉमेंट्स। एकच बूथ एकच यादी, ठीक आहे, सगळ्यांच्या प्रयत्नाने हा योग जुळून शुभेच्छा शुभेच्छा। तर अजित पवारांनी सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। अजित पवार हे बारामतीमधून उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। निवडणुका आणि मतदानासंदर्भातले अपडेट्स आपल्याला बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचे आहेत। एक नजर टाकूया या तासाच्या हेडलाईन्सवर। त्याआधी आपण पाहतोय की आशिष शेलार हे सुद्धा मतदान